सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आपण वर्षभरामध्ये 4 नवरात्र उत्सव साजरे करत असतो। एक म्हणजे चैत्र नवरात्र, 2 गुप्त नवरात्र असतात आणि तिसरं जे येणार आहे ते शारदीय नवरात्र। तर शारदीय नवरात्र हे अश्विन महिन्यामध्ये येते। अश्विन महिन्याची सुरुवात ही 3 ऑक्टोबर पासून होणार आहे। 2 ऑक्टोबर रोजी रात्री 12:18 सर्व पितरी अमावस्येची समाप्ती होणार आहे आणि त्यावेळेस पासूनच अश्विन शुक्ल प्रतिपदेची सुरुवात होणार आहे आणि अश्विन शुक्ल प्रतिपदेलाच आपण घटस्थापना ही करत असतो। तर घटस्थापना ही सकाळी आपल्याला सूर्योदयापासून करायची आहे। घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:15 तर 7:22 असणार आहे। अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:46 तर 12:22 असणार आहे। तिथीमध्ये जर का क्षय झाला तर नवरात्र हे 8 दिवसाचे येते आणि तिथीमध्ये जर का वृद्धी झाली तर नवरात्र हे 10 दिवसाचे येते। तर यावेळेचं नवरात्र हे 10 दिवसाचं असल्याचं सांगितलं जाते आणि यावेळेस देवीचं वाहन हे पालखी आहे। तर देवीचं वाहन हे कसं ठरते आपल्याला, तर तसं देवीचं वाहन हे वाहक किंवा सिंह माहिती आहे, परंतु ज्या दिवशी देवीचं आगमन होणार आहे म्हणजे घटस्थापना होणार आहे त्या वारावरून देवीचं वाहन हे ठरत असते। तर यावेळेस गुरुवारी घटस्थापना होणार आहे, देवीचं आगमन होणार आहे, त्यामुळे यावेळेस देवीचं वाहन हे पालखी किंवा डोली असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचे 9 शुभ दिवस जाणून घेणार आहोत, देवीचे 9 रूपे जाणून घेणार आहोत, त्यासोबतच देवीला 9 नैवेद्य कुठले दाखवायचे आहेत, घटावरती ज्या माळी बांधतो त्या 9 माळींविषयी आपण माहिती बघणार आहोत। त्यासोबतच आपण नवरात्रीमध्ये ज्या दिवशी ज्या देवीचं रूप आहे त्या दिवशी आपल्याला मंत्र कुठला म्हणायचा या सर्वांबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नवरात्रीचा दिवस पहिला 3 ऑक्टोबर 2024, रंग आहे पिवळा, देवीचं रूप माता शैलपुत्री, नैवेद्य गाईचे तूप, माळ केशरी माळ किंवा विड्याची पानाची माळ म्हणजे जे खायचे पाने असतात त्याची माळ आपण घटाला बांधू शकतो। तर आहे ह्री शिवाय नमः। माता शैलपुत्रीची पूजा केली जाते। शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या किंवा मुलगी। देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते। भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरण मात्री खंबीर, निडर आणि शांत होण्यास मदत होते। नवरात्रीचा दिवस दुसरा 4 ऑक्टोबर 2024, वार आहे शुक्रवार, रंग हिरवा, देवीचे रूप माता ब्रह्मचारिणी, नैवेद्य साखर, आळ, कमळाची फुले, मंत्र श्री अंबिकाय नमः। दिवशी आपण माता ब्रह्मचारिणीची पूजा करत असतो। आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचार्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते, जो आपला मूळ स्वभाव आहे। आणि जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर, निडर, पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो। नवरात्रीचा दिवस तिसरा 5 ऑक्टोबर 2024, वार आहे शनिवार, रंग राखाडी, देवीचं रूप माता चंद्रघंटा, नैवेद्य खीर किंवा दुधाचे पदार्थ, माळ निळी फुले, मंत्र ए श्री शक्तीये नमः। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते। जेव्हा सहजता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन आणि आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते। चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षणाचे प्रतीक आहे। नवरात्री चौथा दिवस 6 ऑक्टोबर 2024, वार रविवार, रंग केशरी, देवीचे रूप माता कुष्मांडा, नैवेद्य गुलगुले, माळ केशरी किंवा भगवी फुले, मंत्र एहि देवे नमः। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची आराधना केली जाते। कुष्मांड म्हणजे कोहळा। कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते। हे पुनरुत्पादनाची, निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शन आहे। हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे। कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे। ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते। नवरात्री दिवस पाचवा 7 ऑक्टोबर 2024, वार सोमवार, रंग सफेद म्हणजेच पांढरा, देवीचं रूप माता स्कंदमाता, नैवेद्य केळी, माळ बेलाच्या पानाची, मंत्र ही क्ली स्वामी। स्कंदमाता ही कार्तिकीची माता आहे। बाल कार्तिकी सिंहासनावर आरूढ आहे। हे शौर्य आणि करुणेचे घोतक आहे। सिंह शौर्याचे घोतक आहे तर देवी ही साक्षात करुणेची मूर्ती आहे। स्कंद म्हणजे तज्ञ, निशांत। देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह, निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात। नवरात्री दिवस 6 8 ऑक्टोबर 2024, वार मंगळवार, रंग लाल, देवीचे रूप माता कात्यायनी, नैवेद्य मध, माळ कर्दळीच्या फुलांची, मंत्र क्ली श्री त्रिनेत्राय नमः। नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवीच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाते। देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे, जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत। कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात। विवाह म्हणजे संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा। ही देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या उच्च गुणाचे प्रतीक आहे। नवरात्री दिवस 7 9 ऑक्टोबर 2024, वार बुधवार, रंग निळा, देवीचे रूप माता कालरात्री, नैवेद्य गुळ, माळ झेंडूचे फुले किंवा नारंगी फुले, मंत्र क्ली ए श्री कालिकाय नमः।
काल म्हणजे वेळ, समय. काळामध्ये या विश्वातील सारे काही सामावले आहे आणि काळ सर्वांची साक्ष आहे. रात्री म्हणजे गाढ विश्रांती, शारीरिक आणि मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती. विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकत नाही. नवरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळालेली विश्रांती. नवरात्री दिवस 8वा 10 ऑक्टोबर 2024. वार गुरुवार. रंग गुलाबी. देवीचे रूप माता महागौरी. नैवेद्य नारळ, माळ गुलाबांचे फुलांची. मंत्र श्री क्ली श्री वरदाय नमः. गौर म्हणजे गोरा, सफेद. सफेद रंग शुद्धतेचे प्रतीक आहे. शुद्धता निरागसतेमधून येते. महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाप. महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते. नवरात्री दिवस 9वा 11 ऑक्टोबर 2024. वार शुक्रवार. रंग जांभळा. देवीचे रूप माता सिद्धदात्री. नैवेद्य तीळ किंवा हलवापुरी. माळ कुंकुमार्चन किंवा तुळशीच्या पानाची. मंत्र ही क्ली ए सिद्ध हे नमः. जी सर्व सिद्धी देते ती सिद्धदात्री. जे हवे आहे, जे गरजेचे आहे त्याची मागण्यापूर्वी आणि अपेक्षापेक्षा गरजेपेक्षा जादा मिळवणे म्हणजे सिद्ध. साधकाला आध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात. गुरुपरंपरेला इथे खूप महत्व आहे. साधकाने गुरुपरंपरेच्या मार्गावरच वाटचाल करावी. सिद्धदात्री सर्व इच्छापूर्ती करून सिद्धीची आपोआप प्राप्ती करून देते. गुरुकृपेमुळे प्रावीण्य आणि मुक्ती या सिद्धदात्रीने दिलेल्या देणग्या आहेत. नवरात्री दिवस 10वा 12 ऑक्टोबर 2024. विजयादशमी म्हणजेच दसरा. वार शनिवार. रंग तुम्ही मोरपंखी रंगाचे कपडे या दिवशी घालू शकता. देवीचे रूप माता सरस्वती पूजन या दिवशी केली जाते आणि या दिवशी देवीच्या 99 मंत्राचं तुम्ही शक्य तेवढं पठण नक्की करा. ए श्री क्ली चामुंडाय विच्चे या मंत्राचं तुमच्याच्याने शक्य तेवढं देवीच्या या मंत्राचं पठण नक्की करा. या दिवशी शस्त्रास्त्राची पूजा देखील केली जाते. या दिवशी दुर्गा मातेने महिषासूर या राक्षसासोबत तब्बल 9 दिवस युद्ध केले आणि 10व्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी या असुराचा वध केला. याच दिवशी भगवान श्रीरामाने लंकेत रावणाचा वध केला आणि सीतेला लंकेच्या बंदिवासातून मुक्त केले. या दोन्ही कथा विजयाचे आणि शौर्याचे प्रतीक दर्शवतात. त्यामुळे आपण दसरा हा सण साजरा करत असतो. पूर्वीच्या काळामध्ये राजे सम्राट युद्धाला जायचे त्यावेळी ते शस्त्राची तयारी करायचे. तयारी केल्यानंतर युद्धाला निघण्यापूर्वी ते शस्त्राची विधिवत पूजा करायचे. खरं तर तेव्हापासून शस्त्राची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली आहे आणि ती आजपर्यंत चालू आहे. फरक आता इतकाच आहे की आपण शस्त्रासोबत इतरही गोष्टींची पूजा करतो. यामध्ये आता लोकांच्या उपयोगिकेचे साधन असणाऱ्या गोष्टींचाही समावेश झाला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचे 9 शुभ दिवस बघितले, देवींचे 9 रूपे बघितले, 9 नैवेद्य बघितले, त्यासोबतच 9 माळी बघितले आणि 9 मंत्र देखील बघितले. म्हणजे तुम्ही देवीची सेवा करा, त्यासोबतच वेगवेगळ्या दिवशी हे 9 नैवेद्य नक्की दाखवा. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये ते देखील सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.